पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती कारवाई ऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। कोकाटेंचं खातेबदल करत मंत्रिपदावरती त्यांना कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। तर दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती कारवाई का? वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवरती कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी केलाय। कोकाटेंसोबत इतर वादग्रस्त मंत्री त्यांच्यावरही कारवाई केली जाणार का यावरतीच कोकाटे मंत्रिपदाचं भवितव्य अवलंबून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मंत्र्यांवरती कारवाईनंतरच कोकाटेंवरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवरती कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीकडून दबाव आणला जातोय। यावेळी तर पक्षातल्या दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यास सरकारमधल्या आपल्या पक्षाची बदनामी अधिक होईल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसोबत महत्त्वाची चर्चा केली। मंत्रालयातील अँटी चेंबरमध्ये ही महत्त्वाची चर्चा झाली, भेट झाली। यावेळी छगन भुजबळ आणि दत्ता भरणे उपस्थित होते। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशीच माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवारांसोबतची बैठक झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली। दरम्यान अजित पवार काय कारवाई करणार हे बघणं आता महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात? कोण समजतात स्वतःला मंत्री आहेत म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट। सातत्याने माणूस चुका कसं करतं? पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते। अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते। चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला। अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सब। आय गेम फसला मला माहीत नाही। एकतर कोकाटे जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही। नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे। कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे। श्रावण मास सुरू आहे। सोमवारी यांना गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या। त्यांना शंकराच्या पिंडीवरच्या बसवा, त्यांच्यावर बेलपत्र व्हा, गोमूत्र शिंपडा आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे, त्यामुळे यांना आता मंत्रिमंडळातून आम्ही काढणार नाही। आणि ज्यांना 1 बार चालवत असेल त्यांनी 3 बार चालवले तरी चालतील। ज्यांनी एकदा भिकारी म्हणून म्हटलं आणि एकदा रमी खेळले तरी त्यांनी मोबाईलवर रमी खेळली, पण त्यांनी प्रत्यक्ष रमी खेळून लोकांना लुटल्याशिवाय आम्ही काढणार नाही। आणि 1 बॅग दिसली किंवा 10 बॅग दिसल्याशिवाय आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टीच करणार नाही। अशा प्रकारचा एकदा विषय ठरवावा आणि मग तो निर्णय घ्यावा।